श्रीराम समर्थ. उपासना दोन्ही प्रकारच्या असतात, सगुण उपासना आणि निर्गुण उपासना. मग सगुण उपासना कशी करतात? तर सगुण उपासना ही नामापासून सुरुवात होते. नाम हे देशकालाच्या मर्यादे पलीकडचे आहे. ते सत्य आहे, श्रेष्ठ आहे. म्हणूनच नाम घेणं महत्वाचं. आणि ते घेताना रूपाचं ध्यान राहिलं तर फारच उत्तम. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तसं, नाम आठविता रूपी प्रकट पै झाला, गोपाळा रे तुझे ध्यान ध्यान लागो मना, ध्यान लागो मना, गोविंद गोपाळ गोविंद गोपाळ. म्हणून नामस्मरण करताना आपल्या डोळ्यापुढे ते ध्यान आलं पाहिजे. मग हे नामस्मरण कसं करायचं? तर आवडीने करायचं, अखंड करायचं आणि आनंदाने करायचं. म्हणून महाराज असं म्हणतात की दानात दान अन्नदान, उपासनेत उपासना सगुण उपासना आणि साधनात साधन हे नामस्मरण. मग ही उपासना करायची कशी? तर यथा देहे तथा देवे, म्हणजेच अर्चन भक्ती. जसं आपल्याला सर्व लागतं, ताटामध्ये सर्व पदार्थ लागतात की नाही, तसंच सर्व उपचार देवाला करावे. नुसतं अक्षदाम समर्पयामी म्हणू नये. आणि ह्या सगुणोपासनेचं उत्तम उदाहरण म्हणजे काकडा. काकड आरतीचा वेळी आपण भगवंताला आरसा, पायघड्या, विडा घ्या हो नारायणा, अगदी आपण त्याला सगळे सोपस्कार करतो. अशी आपुलकी, असा जिव्हाळा देवाबद्दल वाटणं म्हणजेच भगवंताशी रुसवे, फुगवे, हट्ट, लढीवाळपणा भक्त ह्या सगुणोपासनेमध्येच करतात. उदाहरणार्थ घ्यायचं तर जनाबाई म्हणतात, अरे अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या. तर म्हणजेच अशा भगवंताला शिव्या घालायला सुद्धा त्या कमी करत नाही. तर राधा काय म्हणते? कृष्णा पुरेना थट्टा कितीही, खडा घड्याला मारू नको, या राधेला अडवू नको. असं इंद्रियांद्वारे पूजन केलं जातं, भगवंताशी नातं जोडलं जातं. प्रत्यक्ष ही बाह्य सेवा करण्यामध्ये भक्त रममाण होतो, अष्टसात्विक भाव जागृत होतात. म्हणूनच ही सगुणोपासना प्रेममय, भावनामय असून त्याच्यामध्ये भक्तीचा ओलावा आहे. सगुण भक्तीमुळे स्थूलपणाचं मळ जळतातच, पण सूक्ष्म मळ धुवून टाकण्याचे सामर्थ्य हिच्यामध्ये आहे. म्हणूनच सगुण उपासना श्रेष्ठ सांगितलेली आहे.